द्यावा लागतो, त्याचप्रमाणे समाजाला श्रद्धा, ज्ञान आणि संवेदनशीलतेची गरज असते. याच भावनेने विकास शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन इथं संपन्न होत आहे. यावर्षीचं हे 5वे संमेलन आहे आणि यानिमित्त स्वागत करत आहे. आज कैलासवासी विष्णू सूर्या वाघ यांचा स्मृती. आजच्या या कार्यक्रमास प्रमुख अध्यक्ष म्हणून जे सातत्यानं गोमंतकाची नातं ज्याने दृढ ठेवलंय आणि साहित्यिक विचार फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार करण्यात गेले अनेक वर्ष आमच्या सोबत आहेत. सदोदित असं मार्गदर्शन ज्यांचं आम्हाला मिळतात ते डॉक्टर रोहिदास जी जाधव, एक साहित्यिक पुरोगामी विचारवंत पुणे महाराष्ट्र, यांचंही मी इथं स्वागत करत आहे. सन्माननीय अतिथी म्हणून ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे ते आदरणीय दशरथ परबजी या इन्स्टिट्यूट मेनेजेस ब्रागांजा या संस्थेचे अध्यक्ष आहेत. एक साहित्यिक, गोव्यातील नामवंत असे कवी आणि या विचाराने प्रथित असे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत. या संस्थेचे सदस्य सचिव आदरणीय अशोक परबजी सर यांचंही एक थोर असे व्यक्त करत आहे. माजी अध्यक्ष युगनायक आणि सातत्याने या विचार. त्याचप्रमाणे आजचं जे हे साहित्य संमेलन आहे त्यात खूप सुंदर अशी सत्र आयोजित केली गेली. आमच्या मेरेन पावयले भारतीय संविधानाचे अभ्यासक, लेखक, कालकथित दादूभाई मांद्रेकर यांका सुद्धा हांव विनम्र अभिवादन करता. तसेच आयज विष्णू सूर्या वाघ सर यांचे स्मृती दिन, त्या स्मृती दिना निमित्त त्यांकाय अभिवादन करता. आणि सगळ्यात पयली शाहू प्रतिष्ठान या संघटनेक 1970च्या दशकापासून श्री दशरथजी परब सातत्याने कविता लेखन करत आहेत. त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित संस्थांकडून गौरविण्यात आलेलं आहे. अभिनंदन श्री रमेश वस्कर सर सहभागी आहेत. मागील 20 वर्षांपासून ते अग्निशमन सेवेत कार्यरत असून अनेक ठिकाणी स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांनी जनतेच्या मालमत्तेचे रक्षण केले आहे. आणि त्याचप्रमाणे ते करत असताना वेळ मिळेल तसा ते समाजकार्यात अग्रेसर राहत असतात. मुख्य म्हणजे कोविडच्या काळात फ्रंटलाईन वॉरियर म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्याचप्रमाणे संविधान साक्षर गाव करण्यात ते अग्रेसर राहिले आहेत. आणि करुणा ट्रस्टच्या माध्यमातून सध्या बुद्ध विहार बांधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहत आहात की सपत्नीक ते इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं पूर्ण कुटुंबही त्यांच्या कार्य. अभिनंदन सर. साहित्य, समाजसेवा, कला अशा विविध प्रांतातल्या या कर्तृत्ववान लोकांना आपण इथे सन्मानित करत आहोत. सर्व समाजासाठी, शोषित पीडितांसाठी काम करतात. मी जेरुसलेम विद्यापीठातला इतिहास संशोधक आहे, इतिहासकार आहे. जगातले जे काही सेलिब्रिटी लेखक आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा लेखक आहे युवाल नोआ हरारी, ज्याने माणसाचा 1 लाख वर्षांचा इतिहास त्याच्या
सेपियन नावाच्या पुस्तकातून मांडला आहे. केवळ 3 पुस्तकं त्यांनी लिहिलीत आणि ते सगळी बेस्ट सेलर्स आहेत. सेपियन, होमोडियस आणि 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी. ते सेपियन या पुस्तकामध्ये त्यांनी मानव जातीचा इतिहास लिहिला आहे आणि हा मानव जातीचा इतिहास लिहिताना त्यांनी एक महत्वाचं सांगितलंय की आपण माणसं जी आहोत ना, वी आर स्टोरी टेलर्स. आपण गोष्टी तयार करून सांगणारी जमात आहोत, प्राणी आहोत. इतर प्राणी आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. इतर प्राण्यांना गोष्ट तयार करता येत नाही, त्यांना ती सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यांची परंपरा पुढे चालत नाही. कुठल्याही माकडाला त्याचा आजोबा काय करत होता हे सांगता येत नाही, पण माणसाला ते सांगता येतं. माणूस मागच्या 10 वर्षाचा, 100 वर्षाचा, 1000 वर्षाचा इतिहास सांगतो. कधी खरा सांगतो, कधी खोटा सांगतो, कधी रचून सांगतो. पण हा फरक महत्वाचा आहे. तर आपण स्टोरी टेलर्स आहोत. आपण काही तत्व जीवनामध्ये अवलंबत असतो आणि ही तत्व, हे विचार आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असतो. तसा बुद्धाचा विचार, बुद्धाने जो या जगामध्ये विश्व शांतीचा विचार मांडला, तो विचार पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी. तुकारामांचा जो बंडखोर विचार होता आणि तोही विशेष म्हणजे शब्दांच्या सान्निध्यातून, शब्दांच्या माध्यमातून मांडलेला, की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. की आम्हाला तुमचं विचार परिवर्तन करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या हत्याराची गरज नाही, आमचे शब्द पुरेसे आहेत. इतका शब्दांवरती ज्यांना आत्मविश्वास होता असे संत तुकाराम. किंवा अगदी आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात ज्या अखंडाने झाली, ज्या अत्यंत प्रेरणादायी असा अखंड, की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले, असं ठणकावून सांगणारे महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, की आरक्षणाचे जनक, सत्तेचा वापर सामान्य माणसाकरता कसा करावा, आणि सरते शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की या देशातील माणसाला जर माणूस म्हणून सन्मानाने जगू द्यायचं असेल तर त्याला समानतेचं मूल्य शिकवावं लागेल. आणि समानतेचं मूल्य, स्वातंत्र्याचं मूल्य, नैतिकतेचं मूल्य, न्यायाचं मूल्य आपल्या लेखणीने ज्यांनी साकारलं संविधानामध्ये, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा सगळ्यांचा विचार जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर अशा साहित्य संमेलनांची गरज आहे. हरारीने अजून एक सांगितलंय सेपियन मध्ये, की निअँडरथल म्हणजे माणूस जसा माकडा इरेक्टस, होमो इरेक्टस पासून तो होमोसेपियन पर्यंत आला. आपण होमोसेपियन आहोत. तर होमोसेपियन आणि निअँडरथल हे 2 पायावर चालणारे एप्स, हे समकालीन होते. आणि हे समकालीन असताना निअँडरथल जो आहे तो लोप पावला, नामशेष झाला आणि होमोसेपियन मात्र टिकून राहिला. म्हणजे एकाच काळातली माणसांच्या 2 जमाती, एक लोप पावते आणि एक जी आहे ती पुढची लाखो वर्ष चालत राहते, आपल्यापर्यंत चालत राहील. त्याचं एक कारण देण्यात आलंय की काळाप्रमाणे ज्या पद्धतीत तर्कशक्तीमध्ये बदल व्हायला हवा होता, लॉजिकमध्ये जो बदल व्हायला हवा होता, तो निअँडरथल करू शकला नाही. निअँडरथल त्याला मिळालेल्या बुद्धीचा योग्य वापर करू शकला नाही, त्याला मिळालेल्या शरीराचा योग्य वापर करू शकला नाही. साहजिकच आज निअँडरथल शिल्लक नाही. होमोसेपियनने मात्र ते केलं, त्याला मिळालेल्या बुद्धीचा वापर केला. म्हणून होमोसेपियन हळूहळू प्रत्येक टप्प्यामध्ये विकसित झालाय. आपल्याला निअँडरथल बनायचं नाही. आपल्याला एआयच्या जगात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये, या जगामध्ये जिथे सत्यशोधकपेक्षा सत्ताशोधक वृत्ती वाढलेली आहे, अशा या सत्ताशोधक जगामध्ये आपल्याला मानवतेचं मूल्य मांडायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला आपलं जे म्हणणं आहे, जे आपल्या पूर्वसुरींना दिलंय, जे बुद्धाने दिलंय, जे तुकोबांनी दिलंय, जे शाहू महाराजांनी दिलंय, जे शिवाजी महाराजांनी दिलंय, ज्योतिबांनी दिलंय, बाबासाहेबांनी दिलंय,
ती आपल्याला मांडणं आवश्यक आहे. म्हणून सर्वप्रथम मी शाहू प्रतिष्ठानचे इब्रामपूर या छोट्याशा गावामध्ये हा विचार ज्यांनी मांडला, ज्यांनी प्रसवला आणि हळूहळू तो विकसित होतोय, त्या परेशजींचेही मी आभार मानतो की एक सुंदर संकल्पना त्यांनी या गोव्याच्या भूमीमध्ये रुजवली आहे. आम्ही महाराष्ट्रातले लोक जे आहोत, आम्हाला गोव्याचं नाव म्हटलं की इथली सोनेरी वाळू, इथलं निसर्ग सौंदर्य, इथे यायचं म्हणजे फक्त मजा करण्याकरता यायचं, हेच फक्त ठाऊक होतं. किंवा कलेच्या माध्यमात म्हटलं तर जे कलावंत सुटी करून आपल्याला चालणार नाही किंवा ते अभ्यासता येणार नाही. ते तिघेही परस्पर एक जिन्सी होते, पण अलीकडच्या काळात या महापुरुषांमध्ये फूट पाडण्याचा जो काहींचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे, तो आपल्याला हाणून पाडता यायला पाहिजे. ती जातींची अस्मिता तयार करत आहेत. आपलाच कुल पुरुष हा मोठा समजून त्याला देवाऱ्यात कोंडत आहेत. यामुळे बलदंड विचारांची साखळी तुटते आणि ते चुकीचं आहे हे आपण समजावलं पाहिजे. असं आपण कदापि होऊ देणार नाही, हे खऱ्या अर्थानं या संमेलनाचं उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे. त्यासाठी या संमेलनाचा उपयोग आपण केला पाहिजे. या तीनही महापुरुष आपापल्या काळामध्ये श्रेष्ठ होते. त्यांच्यात फक्त काळाचा भेद आहे असं असलं तरी त्यांच्या उजळीत चकाकणारी मूल्ये ही समानतेची आहेत. काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी एका व्यापक समाजासाठी स्वप्न पाहिली. एकानं स्वप्न पाहिलं, दुसऱ्यानं आकार दिला आणि तिसऱ्यानं या स्वप्नाला बुलंद स्वरूपातले पंख दिले. कुणीतरी काहीतरी पेरावं लागतं, कुणीतरी त्याला आकार द्यावा लागतो, तर कुणी त्याला पंख द्यावे लागतात. या तीनही महापुरुषांनी क्रांतीची पेरणी केली, तिला उगवू दिलं आणि चमकताना सुद्धा पाहिलं. महात्मा फुलेंनी नवा समाज काढला, नवा धर्म काढला. शाहू महाराजांनी जातीविरोधात कायदा केला आणि नव्या माणसासाठी तोरण बांधलं. तर बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या रूपाने देशाला धर्मनिरपेक्षतेवरती आधारित असा नवा राष्ट्रग्रंथ दिला, ज्याचं नाव संविधान आहे. हे संविधान